नमस्कार. आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. या बातमीची सुरुवात 1 मिनिटाच्या छोट्या सारांशाने होईल. त्यानंतर आम्ही तुम्हाला सविस्तर रिपोर्ट दाखवणार आहोत. बिहारमधील राजकीय वातावरण एका विचित्र वळणावर आले आहे. किशनगंज जिल्ह्यातील बहादुरगंज विधानसभा मतदारसंघातील AIMIM उमेदवार मोहम्मद तौसिफ आलम यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमात मोठी अराजकता पाहायला मिळाली. गुरुवार 16 ऑक्टोबर 2025 रोजी घडलेली ही घटना राजकीय संदेशामुळे नाही तर मोफत बिर्याणीमुळे व्हायरल झाली आहे. माजी 4 वेळा आमदार असलेले तौसिफ आलम, जे अलीकडेच असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM मध्ये सामील झाले, त्यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी आपल्या समर्थकांसाठी फातिहा खानी आणि मेजवानीचे आयोजन केले होते. मात्र 2000 लोकांसाठी तयार केलेल्या बिर्याणीसाठी 10,000हून अधिक लोकांची गर्दी जमली, ज्यामुळे परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली. व्हायरल व्हिडिओमध्ये समर्थक बिर्याणीच्या प्लेट्स हिसकावून घेण्यासाठी आक्रमकपणे ढकलाढकली आणि चेंगेनचिंगरी करताना दिसत आहेत. संपूर्ण परिसरात कायद्याचे आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन झाले. या प्रकारामुळे निवडणुकीतील मोफत भेटवस्तू, फ्रीबीज आणि आदर्श आचारसंहितेच्या संभाव्य उल्लंघनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. श्री आलम यांनी या भोजनाला देवाचा प्रसाद असे म्हटले असले तरी राजकीय विरोधक आणि निवडणूक आयोगाचे निरीक्षक उमेदवारीच्या दिवशी अशा मेजवान्यांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. आता आपण पाहिलं 1 मिनिटाचं संक्षिप्त सारांश. सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत रहा. बहादुरगंज किशनगंज येथील AIMIMचे उमेदवार मोहम्मद तौसिफ आलम यांच्या नामांकन कार्यक्रमात गुरुवार 16 ऑक्टोबर 2025 रोजी झालेली बिर्याणी चेंगराचेंगरी हा केवळ एक गोंधळाचा व्हिडिओ नाही, तर ही घटना भारतातील, विशेषतः बिहारसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यातील निवडणूक प्रचाराच्या गुंतागुंतीचे आणि अनेकदा विवादास्पद गतिमानतेवर प्रकाश टाकते. तौसिफ आलम सीमांचल भागातील एक अनुभवी राजकीय व्यक्ती आहेत. ते 2005 ते 2020 पर्यंत बहादुरगंजचे 4 वेळा आमदार होते आणि प्रामुख्याने काँग्रेसचे नेते होते. एका महत्त्वपूर्ण राजकीय बदलात ते अलीकडेच असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM मध्ये सामील झाले आहेत. AIMIM अल्पसंख्याक लोकसंख्या मोठी असलेल्या सीमांचल क्षेत्रात आपले स्थान मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे आलम यांची उमेदवारी पक्षासाठी एक मोठी खेळी आहे. हा कार्यक्रम त्यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केला होता. आलम यांनी हा फातिहा खानी एक धार्मिक समारंभ आणि त्यानंतरचा मेजवानी म्हणजे भोज असल्याचे सांगितले. भूतकाळात विशेषतः मोठ्या उमेदवारी दाखल करण्याच्या वेळी सार्वजनिक पाठिंबा आणि उत्साह दर्शविण्यासाठी अशा मेजवान्यांचे आयोजन करणे सामान्य आहे. तथापि यावेळच्या गर्दीने अपेक्षांच्या पलीकडे होत्या. उमेदवाराच्या टीमने अंदाजे 2000 लोकांसाठी बिर्याणीची व्यवस्था केली होती, परंतु उपस्थिती या संख्येच्या 10 पट म्हणजेच 10,000हून अधिक असण्याची नोंद आहे, ज्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक हिंसकपणे भांडत आहेत, बिर्याणीचे भांडे उलटत आहेत आणि हताशपणे अन्न हिसकावून घेत आहेत. या घटनेचा बहुआयामी परिणाम आहे. सर्वप्रथम याचे तातडीचे परिणाम म्हणजे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघनाचा आरोप. विशेषतः उमेदवारीच्या दिवशी अन्न किंवा इतर प्रलोभने वाटणे मतदारांना लाच देण्यासारखे मानले जाऊ शकते. निवडणूक आयोग आणि प्रतिस्पर्धी पक्ष हा मुद्दा उपस्थित करतील अशी अपेक्षा आहे. दुसरे म्हणजे ही घटना सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची उमेदवाराची क्षमता आणि सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण करते. एका प्लेट बिर्याणीसाठी इतकी हताश झालेली गर्दी या भागातील लोकांची आर्थिक स्थितीही दुर्दैवाने अधोरेखित करते. जिथे मोफत भोजन एका राजकीय रॅलीसाठी लोकांना आकर्षित करण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो. स्वतः तौसिफ आलम, जे किशनगंजच्या गरगाव मिलिकचे रहिवासी आहे, यांनी जाहीरपणे या कृतीचा बचाव करताना सांगितले की हे मत मागण्यासाठी नाही तर प्रेम वाटण्यासाठी आणि अल्लाहचा प्रसाद वाटण्यासाठी होते. सध्या कोणत्याही FIR किंवा पोलीस तपास अधिकाऱ्याच्या नावाची अधिकृत पुष्टी नसली तरी स्थानिक राजकीय वार्ताहरांचे म्हणणे आहे की बहादुरगंज पोलीस ठाणे चेंगराचेंगरी किंवा आचारसंहिता उल्लंघनाच्या कोणत्याही अधिकृत तक्रारींवर लक्ष ठेवण्यात येईल. तौसिफ आलम यांच्यासाठी हा घोटाळा AIMIM मधील त्यांच्या राजकीय प्रवेशावर वर्चस्व गाजवू शकतो, ज्यामुळे सुव्यवस्था आणि जबाबदार प्रचाराला महत्त्व देणाऱ्या मतदारांचे समर्थन गमावले जाऊ शकते. बिर्याणी लुटीच्या दृश्यांमुळे AIMIMने बिहारमध्ये एक शिस्तबद्ध राजकीय शक्ती म्हणून स्वतःला सादर करण्याचे उद्दिष्टही क्षणभर धोक्यात आले आहे. ही एक अराजक घटना त्यांच्या विरोधकांसाठी उर्वरित निवडणूक प्रचारात एक मोठे बोलण्याचे कारण बनू शकते.